रामकृष्ण हरी फ्रेंड्स, मी कविता स्वागत करते तुमचे सखी चॅनलमध्ये। तर आज मी आले आहे म्हातारीचा बूट पाहायला मलबार हिलला। लहानपणी आईवडील भरपूर वेळा घेऊन आले होते। सुट्टी असली की निघालो मलबार हिलला फिरायला, म्हातारीचा बूट बघायला। बरेच दिवस हे सगळं मी मिस करत होते, त्यामुळे आज आले आहे। खूप छान ठिकाण आहे, तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना घेऊन नक्की या। सगळेजण खूप एन्जॉय करतील। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सखी चॅनलला सबस्क्राईब करा। बदलापूरहून फास्ट ट्रेन पकडून मी उतरले दादर आणि मग दादरहून वेस्टर्न लाईनला चर्चगेट ट्रेन पकडली। ग्रँड रोडला उतरल्यानंतर वेस्टला यायचे आणि सरळ सिग्नलकडे यायचे। सिग्नलकडे आल्यानंतर डाव्या बाजूलाच ब्रिजवर बस स्टॉप आहे। मग बसने डायरेक्ट सांगायचं कमला नेहरू पार्क, म्हातारीचा बूट। तर चला, आता आपला स्टॉप आला आहे कमला नेहरू पार्कचा। उतरूया आणि म्हातारीचा बूट पाहूया। इथून समोर हे पण एक छान गार्डन आहे आणि त्याच्याच समोर आहे कमला नेहरू पार्क। तर इथे मी जे आले आहे तो एक्झिटचा गेट आहे। इथून थोडं पुढे जायचं जिथून एंट्री गेट आहे। आणि हो, इथे गार्डनमध्ये एंट्रीसाठी कोणतीही एंट्री फी नाही आहे। लहान मुलांना खेळायला तुम्ही सुट्टीच्या दिवशी नक्कीच आणू शकता। तर या पार्कचं वैशिष्ट्य असं आहे की इथे खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, फळांची, फुलांची, वेगवेगळ्या रंगाची। आणि त्याहूनही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे पक्षी आहेत। इथे मोरसुद्धा आहेत। माझ्या अहोंची साईट म्हणजे त्यांचं जे काम आहे इथेच बाजूला बिल्डिंग आहे तिथेच असतं, त्याच्यामुळे त्यांना नेहमी मोर दिसतात। 12 वर्षाखालील मुलांसाठी हा म्हातारीचा बूट आहे, त्यामुळे मी तर काही बसू शकत नाही, पण पाहून एन्जॉय तर करू शकते। पहा किती छान झाड वाटतंय हे, आणि आकाश तर त्याहूनही सुंदर। खूप मोठं गार्डन आहे आणि बाजूलाच समुद्र किनारा, म्हणजे जी गिरगावची चौपाटी आहे ती, आणि तिलाच लागून आहे मरीन ड्राईव्ह, जे माझं फेवरेट। CSMTला जॉबला असताना मी नेहमी मरीन ड्राईव्हला यायची। जॉबवरून सुटलं की शनिवारचं लवकर निघालं की यायचं, थोडं फ्रेंड्सबरोबर एन्जॉय करायचं आणि मग घरी जायचं। तो काळ काही वेगळाच होता। बदलापूरला आल्यापासून मुंबईशी पूर्ण संपर्कच तुटला आहे। आज बऱ्याच वर्षानंतर मी इथे मलबार हिलला आले आणि खरंच खूप छान वाटलं। मुंबईची वाईब काहीतरी वेगळीच आहे। बदलापूर पण छानच आहे, नो डाऊट। तर तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर ह्या निसर्ग सानिध्याचा आनंद घ्या। ह्याच्यानंतर आता मी जाणार आहे गगनगिरी महाराजांच्या मठात, जो इथे जवळ लागूनच आहे। आणि तिथूनच आणखीन एक नेचर्स ट्रेल म्हणजे जंगल सफारी आहे, तीसुद्धा पाहायची आणि तिथून मग जायचं गिरगाव चौपाटीला।
किती निवांत झोपलेत, कसलंच टेन्शन नाही. आता इथून खाली आहे नेचर्स ट्रेल म्हणजे जंगल सफारी. ह्याची तिकीट प्रति व्यक्ती 25 रुपये आहे. इथून खाली तुम्हाला आता एक रस्ता दिसेल, त्या रस्त्याने जो आहे लोक फक्त तिथून रस्त्याने एका टोकापासून दुसरीकडे जाण्याचे 25 रुपये आहेत. एक 20 मिनिटाचं अंतर आहे, पण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, झाडे तिथे पाहायला मिळतात. इथे जाण्यासाठी प्रथम आपल्याला गगनगिरी महाराजांच्या आश्रमात जावं लागेल, कारण तिथूनच रस्ता आहे या जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी. तर आता मी निघाले आहे गगनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे. त्याआधी पोटपूजा करून घेतली, दहीपुरी खाल्ली. या सर्वजण दहीपुरी खायला. तर जिथून आपण बसमधून उतरलो होतो त्याच्या विरुद्ध दिशेलाच खाली जायचं आहे. लेफ्ट साईडलाच गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. तिथेच लिहिलेला आहे हा निसर्ग उन्नत मार्ग म्हणजे जंगल सफारी. गगनगिरी महाराजांच्या आश्रमात जाण्याआधी लागतो उपमुख्यमंत्री निवास. तर आत्ताच आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब गेले, त्यांना पाहिलं मी, जरा बरं वाटलं. मग मी निघाले आता गगनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे. गगनगिरी महाराजांचा एक मठ खोपोलीला आहे. दिवाळीत मी तिथे गेले होते, त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे. आणि हा दुसरा मलबार हिलचा मठ, हा सुद्धा खूप सुंदर मठ आहे. तुम्ही नक्की विजिट करा.
मी मलबार हिलला आले, त्यामुळे अहोंनीसुद्धा हाफ डे घेतला. म्हटले चल मी पण येतो तुझ्याबरोबर फिरायला. मग काय दोघेही निघालो आता जंगलची सफारी करायला. ऑनलाईन तिकीट घेतलं स्कॅन करून आणि निघालो. इथे असलेल्या वेगवेगळ्या झाडांची, पक्ष्यांची नावे इथे दिलेली आहेत. त्यांचं कॉमन नेम, सायंटिफिक नेम, अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती इथे दिलेली आहे, जेणेकरून आपल्याला ते पक्षी ओळखता येतील, त्यांचा रंग काय आहे. अभी इधर निकाल इसके बाद दो फोटो फिर बस का लगा। इधर आ चला बाहेर जायचा टाइम झालाय. बाई ओरडायला लागली आहे. बाहर जाने के लिए गेट की ओर प्रस्थान कर सहयोग करें. बाहेर जायची वेळ झाली. बाई ओरडायला लागली. चला आता.
जंगल सफारीचा आनंद घेऊन आता आम्ही निघालो आहोत गिरगाव चौपाटीला. तर इथून मठातूनच खाली एक रस्ता जातो जो सरळ मेन रोडला जाऊन मिळतो. तर तिथेच आपल्याला आता जायचं आहे. तर आता मी आले आहे गिरगाव चौपाटीला, जिथे शहीद श्री तुकाराम ओंबळे यांचं प्रेरणास्थळ आहे. इथेच त्यांनी कसाबला पकडलं होतं आणि आपल्या छातीमध्ये सगळ्या गोळ्या घेतल्या होत्या आणि त्यांच्यामुळेच आज मुंबई जिवंत राहिली आहे. यावेळी जे जवान शहीद झाले होते त्या सर्वांची नावे इथे या स्मारकाच्या पाठी दिलेली आहेत. स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन या सर्वांनी मुंबईला वाचवलं. खरंच हे लोक एक देवदूत बनूनच आले होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं हे उद्यान आहे आणि याच बाजूला त्यांची समाधीसुद्धा आहे. खूपच छान उद्यान आहे हे. बऱ्याच प्रकारची झाडे, इथे सुद्धा वेगवेगळे पक्षी आहेत. बसण्यासाठी जागा, म्हणजे बरेच लोक डबा घेऊन येतात इथे, किंवा कमला नेहरू उद्यान आहे, आपले आपले डबे घेऊन येतात आणि जेवायला बसतात. कारण बाहेरचं जेवण जसं पाहिजे तसं हायजेनिक राहिलेलं नाही आहे. त्यामुळेच लोक फिरायला येताना डबेसुद्धा घेऊन येतात. बऱ्याच जणांना मी इथे खाली बसून जेवतानासुद्धा पाहिलं आहे. तुम्हीसुद्धा जर इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर येताना आपलं जेवण बरोबर घेऊन या, जेणेकरून तुम्ही ते शांतपणे बसून निसर्गाचा आस्वाद घेत घेत खाऊ शकता. बाहेरचं खाणं शक्यतो टाळा, कारण इथलं खाणं महाग तर आहेच, परंतु अजिबात हायजेनिक नाही, स्वच्छता नाही. चौपाटीला जे स्टॉल आहेत तिथे अजिबात जेवण चांगलं मिळत नाही. पैसे जातात पण आपलं पोटसुद्धा भरत नाही. पहिल्यांदा मला वाटलं खरोखरचं झाड आहे, पण नीट बघितलं तेव्हा कळलं ही तर लाइटिंग आहे जी रात्रीची चमकते.
तर एक दिवसामध्ये तुम्ही कमला नेहरू पार्क म्हणजे म्हातारीचा बूट, त्यानंतर गगनगिरी महाराजांचा आश्रम आणि कमला नेहरू पार्कसमोर आणखीन एक गार्डन आहे, मी तिथे गेले नाही, पण तुम्ही तिथे जाऊ शकता. म्हणजे दिवसभरासाठी तुम्ही हे 4-5 पॉईंट बघू शकता आणि त्यानंतर तिथून खाली उतरून तुम्ही अशा प्रकारे चौपाटीला संध्याकाळी येऊ शकता, मस्त एन्जॉय करू शकता. वन डे पिकनिकसाठी एक परफेक्ट प्लॅन आहे. तुम्हाला जर घरात बसून कंटाळा असेल, ट्रेन पकडा, उतरा दादरला आणि ग्रँड रोडला येऊन या इकडे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा करा. हाईप हा एक नवीन ऑप्शन आहे जो कमेंटच्या बाजूला आहे. हाईपच्या ऑप्शनने व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि तुम्ही जर सखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, फिरत राहा आणि आपली लाईफ एन्जॉय करा. तर हे आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे समाधीस्थळ.